नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तर आज रविवार आहे आणि आखाड चालू आहे, तर म्हटलं रविवार स्पेशल आज काहीतरी भन्नाट बनवावं। भाजीपाला बघितला तर भाजीला पण काही नव्हतं, कारण बाजार सगळा संपला होता। तर 2-4 मिरच्या मिळाल्या हिरव्या आणि थोडासा आल्याचा तुकडा मिळाला, तेवढाच घेतला। नंतर म्हटलं अंडी आहेत, आठवलं मला पटकन बघितलं तर त्यात 3च अंडी। म्हणलं आता ह्या अंड्यांचं काय करावं, माणसं तर आम्ही 4 आणि माझ्या मुलींना अंडी भरपूर आवडतात, त्याच्यामुळे म्हणलं आता 3 अंडी 4 जणांना कशी करायची, म्हणून मग विचार करत बसले। तर मला माझ्या मैत्रिणीची एक रेसिपी आठवली। कसं तुम्हाला माहिती आहे, जेंट्स कसे कामासाठी कामाबद्दल वगैरे विचार करतात, बोलतात, एकमेकाशी डिस्कस करतात। तसंच आम्ही बायकासुद्धा एक भेटलो, मैत्रिणी वगैरे भेटलो की रेसिपीबद्दल, जेवणाबद्दल किंवा आज काय डब्यात आणलं, आज काय केलं ह्याच्याबद्दल विचार करतो किंवा एकमेकांशी डिस्कस करतो। तसं डिस्कस करत असताना ना मला माझ्या मैत्रिणीने एक रेसिपी सांगितली अंड्याची। ती कमीत कमी अंड्यामध्ये भरपूर लोकांना पुरेल अशी ती रेसिपी आहे आणि सहज आणि पटकन होण्यासारखी रेसिपी आहे। जास्त काय तामझाम नाही आहे यामध्ये, थोड्याथोडक्यातच सामानात ही रेसिपी अगदी पटकन होते। आणि घरात जर काही कांदा टोमॅटो लसूण आलं वगैरे नसेल, कोथिंबीर नसेल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता। फक्त कांदा असेल ना तरीसुद्धा ही करू शकता, अशी ही रेसिपी आहे। रेसिपी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर इथे बघा मी 3 अंडी पाणी ठेवून त्यामध्ये मीठ टाकून उकडायला ठेवलेली आहेत आणि ते जे आलं घेतलं होतं त्यातलं अर्धा इंच आलं आणि 3 मिरच्या मला मिळाल्या, तर त्या मिरच्या मी घेऊन त्याची पेस्ट तयार केली। म्हणजे आलं लसूण असं ओबडधोबड मी कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये, कारण पेस्ट नव्हती आज आणि लसूण पण नव्हता, संपलं होतं बाजारात, बाजार करायचंच आहे। तर ह्याची मी बघा बारीक अशी, जास्त बारीक बी नाही जास्त जाड पण नाही, ओबडधोबड असे मी बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपली ही अंडी उकडत आहेत। छान अशी ही रेसिपी आहे, लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल। तर त्यांना पण खूप आवडली, मुलींना, माझ्या मुलींना तर खूप आवडली। आणि ह्यामध्ये मेन म्हणजे जे आपण मंडूळ असतं ना, मंडूळ ते आपण त्यामध्ये वापरतो, पण ते जाणवत नाही की मंडूळ आहे असं। तर आलं लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट करून झालेली आहे। आता इथे मी कांदा कापून घेणार आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। हे कांदे मी बारीक चिरून घेणार आहे, बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला कांदा व्यवस्थित सोलून वगैरे घ्यायचा आणि छान असे कट करून घ्यायचे आहेत ते। तरी ते मग जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चॉप करून घेतलं तर चालेल। आता दुपार झाली होती, बराच वेळ झाला होता, मुलींना पण खूप भूक लागली होती, म्हणून मी हे पटकन चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे, चॉपरमध्ये टाकून। तर कांदा माझा सोलून झाला, त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत, म्हणजे ते चॉपरमध्ये छान पटकन कट होतात आणि छान असा बारीक होतो हा कांदा। आणि पण हा कांदा जास्त वेळ ठेवला ना तर थोडा कडू लागतो। तर हे बघा माझ्याकडे हे चॉपर आहे, यामध्ये कितीही सामान टाका, पटकन असं चॉप होतं। तुम्ही टोमॅटोसुद्धा बारीक करू शकता, आलं लसूणसुद्धा बारीक करू शकता, मिरची बारीक करू शकता, असे बऱ्याच गोष्टी। आमचा वडापावचा गाडा होता ना, त्यामुळे त्यावेळी मी लाईट नसली ना तर ह्यामध्ये आलं लसूण बारीक करायची, मिरची बारीक करायची, पटकन काम व्हायचं माझं ह्यामध्ये। असा याचा भरपूर असा उपयोग आहे या चॉपरचा। यांनी आणलं होतं हे चॉपर वडापावच्या गाडीच्या वेळेला, मला वाटतं ऑनलाईनच मागवलं होतं वाटतं, पण तेव्हा घेतलेलं आहे, अजूनही आहे। असं कधी वेळ नसेल, पटपट काम करायचं असेल ना, तेव्हा मी हे चॉपर वापरते चॉप करायला। जर पटकन करायचं असेल काय तर पावभाजी करताना सुद्धा ना हे चॉपर तुम्ही वापरलात ना तर ह्याचा खूप भारी फायदा होतो। फक्त एवढंच की भाजीला जे कांदा वापरणार ना तेवढा चॉप करून घ्यायचा। जर कांदा खायला तुम्ही जरा हे केला ना तर थोडासा कडवट लागतो, मला जाणवतो, तुम्हाला जाणवतो का नाही मला माहीत नाही, पण मला तो जाणवतो। तर हे बघा इथे माझं जे कांदा आहे ना तो बारीक करून झालेला आहे, बघा किती बारीक झाला आहे, मस्त असा, हाताने पण एवढा बारीक होत नाही, इतका बारीक झालेला आहे। तर इथे माझी अंडी सोलून उकडून झालेली आहेत। तर अंडी उकडून झाल्यानंतर मी काय करते, अंड्यातलं जे गरम पाणी आहे ना ते बाजूला काढून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालून मी अंडी 1-5 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे त्याची टरफलं जी आहेत ना ती छान पटकन सोलली जातात। तर आता मी सगळी अंडी जी आहेत ती सोलून घेणार आहे आणि टरफलं मी टाकून देणार आहे। ह्या टरफलांचा एक फायदा होतो, तुम्हाला माहिती आहे का, ही अंडी सोललेली जी टरफलं असतात ना ती जर ठेवली तुम्ही तर घरात पाली येत नाहीत, पाल्यांचा जो आपल्या घरातला जो हे असतो ना तो निघून जातो, त्या अंड्याच्या वासाने ना पाले निघून जातात अंडी। असा हा अंड्याच्या टरफलांचा सुद्धा उपयोग आपण करू शकतो। तर अंडी माझी सोलून झालेली आहेत। आता अंडी मी 2 भाग करून त्यातलं जे मंडूळ आहे ते साईडला काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये।
आता इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. म्हणजे हे माझं नॉनव्हेजचंच भांडं आहे. ह्यामध्ये मी सगळं नॉनव्हेज करते, बाकी कुठलं भांडं वापरत नाही. तर तेल आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं, किंचितचं. जिऱ्यामुळे छान चव येते नॉनव्हेजला. तर थोडंसं आपण मी इथे जिरे घातलेलं आहे. त्यानंतर जिरं थोडंसं तडतडलं की मी जो कांदा बारीक चिरून घेतला होता, हा कांदा इथे मी घालून घेतलेला आहे. आणि आपल्याला हा कांदा जो आहे तो छान असा तांबूस रंगावर येईपर्यंत, मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित छान परतायचा, एक जीव करून घ्यायचा तेलामध्ये आणि जिऱ्यामध्ये. कांदा परतून झाला, तुम्ही पाहू शकता थोडासा त्याला गुलाबी रंग आलेला आहे, मऊ पडलेला आहे कांदा. आता यामध्ये आपण जी मगाशी मिरची आणि आल्याची जी पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आणि म्हणजे ती पण तेलावर छान परतली जाईल. त्याचा जो आल्याचा वास आहे, लाल तिखटपणा आहे, तो थोडासा मरून जाईल. म्हणून छान परतून घ्यायची आणि कांद्याबरोबर एकजीव अशी करून घ्यायची आहे. आणि कांदा थोडासा मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे. कांद्याला तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. त्यानंतर लाल मिरची पावडर घालणार आहोत अर्धा चमचा. ही बेडगीची लाल मिरची पावडर आहे, याच्यामुळे भाजीला छान असा कलर येतो, छान रंग येतो. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा घरचा मसाला घालणार आहे, काळा मसाला, कारण माझा मसाला खूप तिखट आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि मी थोडासा पाव चमचा मी चिकन मसाला घालणार आहे. त्याने खूप छान असं म्हणजे चव येते भाजीला. आणि हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्या कांद्याबरोबर तेलामध्ये छान परतून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. तेलाला, कांद्याला, मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत. तेल सुटते आपल्या म्हणजे त्या कांद्याला छान तेल सुटतं तोपर्यंत मगाशी जे आपण अंडीचे मंडूळ बाजूला काढून घेतलं होतं ना, ते मंडूळ जे आहे ते आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने ते बारीक करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे फोक असेल म्हणजे काटा चमचा असेल तर काटा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ते तुम्ही फोडून घेऊ शकता. आता ह्याचा आपल्याला कसा वापर करायचा आहे हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर पाहूया आपण. कांद्याला छान असा कलर सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असा एकजीव झाला आहे कांदा आपला. तर इथे आपण जे मंडूळ बारीक करून घेतलं होतं ते आपण आता ह्यामध्ये घालून घेणार आहोत. मंडूळ ह्या कांद्याबरोबर छान परतून घेणार आहोत. बघा इथे आपण बाकी काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त कांदा आणि जे सुके मसाले आहेत तेच वापरलेले आहेत. मंडूळ कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. त्या ज्या डिशमध्ये आपण मंडूळ फोडून घेतलं होतं, बारीक करून घेतलं होतं, त्याच डिशमध्ये पाणी घेऊन आपल्याला एक अर्धा ग्लासभर पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. तुम्हाला कारण आपल्याला ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाता येईल अशी भाजी करायची आहे. डब्यालासुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता. जर तुमच्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालत असेल तर तुम्ही डब्यालासुद्धा ही भाजी नेऊ शकता. अशी पटकन अशी भाजी तयार होती आणि खायलासुद्धा खूप छान लागते भाकरीबरोबर, चपातीबरोबर. तर हे बघा इथे मी अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे, छोटा अर्धा ग्लास. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि ह्याला छान म्हणजे परतून घ्यायचं आहे. त्याआधी आपण थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे, कारण भाजीमध्ये आपण ह्याआधी मीठ टाकलंच नव्हतं. तर चवीनुसार मीठ घालून आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे मस्त अशी भाजी. आणि आता आपल्याला झाकण ठेवून हिला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. भाजीला आपल्या वाफ येते, म्हणजे त्या भाजीला वाफ येते तोपर्यंत आपल्याला जी अंडी आपण सेपरेट करून घेतली होती ती इथं आपण चिरून घेणार आहोत. आपल्याला ह्या अंड्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडते तसे पीस करून घ्या तुम्ही, बारीक मोठे कसे, पण मी मीडियम साईजचे पीस करून घेतलेत अंड्याचे. आणि हे पीस आता आपण त्या भाजीमध्ये वापरणार आहोत. तर झाकण काढून चेक करूया. तर तुम्ही पाहू शकता छान भाजी उकळलेली आहे आणि त्यामध्ये त्याला तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे. आणि कलर पाहू शकता किती मस्त असा आला आहे. तर आता ह्यामध्ये आपण जे अंडी चिरून बारीक करून घेतलेत, तुकडे करून घेतलेत, ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे ते भाजीमध्ये. म्हणजे संपूर्ण जी मसाला जो आहे तो अंड्याच्या पीसेसला छान आणि व्यवस्थित असा लागेल आणि आपली अंडी खायला खूप छान लागते. नाहीतर बघा, आणि जो मसाला आहे तो सुद्धा असा मस्त घट्ट असा तयार झाला आहे, म्हणजे तो छान ह्याला अंड्याच्या सगळ्या पीसेसला लागेल. आता झाकण ठेवून आपल्याला पुन्हा एकदा 5 मिनटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे. झाकण काढून चेक करूया. तुम्ही पाहू शकता अंड्याला छान अशी
वाफ आलेली आहे आणि पूर्ण मसाला जो आहे तो संपूर्ण अंड्याला व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे. छान मिक्स करून एकजीव करून घेऊया. इथे जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरीचा सुद्धा वापर करू शकता. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, संपली होती, त्यामुळे मी कोथिंबीर काय वापरली नाही. चला आता ही भाजी आपण चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता. चपाती किंवा भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. माझ्या मुलींनी तर भाताबरोबरच खाल्ली, त्यांना खूप आवडली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन